series. Today we are going to discuss about last part, that is order of magnitude from the first chapter, units and measurements. Okay. आणि आजचा हा जो पार्ट आहे हा अत्यंत सिंपल आणि सर्व विद्यार्थ्यांना जमणारा पार्ट आहे, एकदम इझी पार्ट आहे. ठीक आहे ना. ओके. आणि तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये म्हणजे युनिट टेस्ट नंबर 1 आणि सेमिस्टर 1 मध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड वरती दोन मार्काचे क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. कळलं. ओके. आणि यासाठी कोणत्याही प्रकारचा रूल वगैरे असं काही नाहीये. आपल्याला काय करायचंय, दिलेला जो नंबर आहे त्या नंबरची व्हॅल्यू बदलायची नाहीये, परंतु त्याला 10 च्या पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. क्लिअर डन. एवढंच आता लक्षात ठेवा. कळलं. ओके. आता उदाहरणार्थ समजा एखादा नंबर आहे, त्या नंबरला आपण 10 च्या पॉवरच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं हे तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो. आता फक्त जस्ट तुम्ही पुढचे 2 मिनिट व्यवस्थित फक्त ऐका. ते झाल्यावर आपण न्यूमेरिकल्स प्रॅक्टिससाठी घेणार आहोत आणि 4-5 न्यूमेरिकल झाले की नंतर मग तुमच्या सर्व लक्षात येणार आहे मी काय बोलतोय ते. ठीक आहे ना. ओके. सपोज कॅपिटल N इज एनी नंबर अँड यू हॅव टू राईट कॅपिटल N इन दिस फॉर्म. आता हा फॉर्म कसा असायला पाहिजे लिहायला, कॅपिटल A इंटू 10 रेज टू N, स्मॉल n हा. ओके. जर A ची व्हॅल्यू आपण 0.5 आणि 5 मध्ये ऍडजस्ट केली तर तुम्हाला हे उत्तर भेटणार आहे. कळलं ना सर्वांना. A ची व्हॅल्यू काय करायची, 0.5 पेक्षा मोठी ठेवायची किंवा 5 पेक्षा लहान ठेवायची. A ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा मोठी घ्यायची किंवा 5 पेक्षा छोटी घ्यायची. कळलं. ओके. सो दिस इज ऍक्च्युअली द रूल टू राईट डाऊन धिस. आता कसं पहा. ओके. लेट अस टेक फर्स्ट एक्झाम्पल. आता तुम्ही काय करा, नोटबुक काढा आणि माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. ठीक आहे. पहिले 1-2 नंबर त्याला तुम्ही फक्त वॉच करा, पहा फक्त कसं बोलतोय ते. समजा फर्स्ट क्वेश्चन आहे, लेट अस कन्सिडर 20. 20 इज अ नंबर. मग 20 मीटर पर सेकंड असेल, 25 मीटर पर सेकंड असेल किंवा 20 न्यूटन असेल. ठीक आहे ना. ओके. तर 20 मीटर पर सेकंड असेल किंवा 20, मग याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसं करणार, पहिला स्टार्टर चेक करायचं. काय चेक करणार तुम्ही, 20 हा नंबर 0.5 पेक्षा मोठा आहे का. यस, डेफिनेटली आहे. बरोबर ना. 20 हा नंबर 0.5 पेक्षा मोठा आहे का, ग्रेटर दॅन 0.5 ऑर नॉट. यस, डेफिनेटली इट इज ग्रेटर. ओके. आणि हा जो 20 नंबर आहे 5 पेक्षा छोटा आहे का, तर 20 हा काय 5 पेक्षा छोटा नाहीये. राईट. मग याला आपण कसं लिहिणार, 20 इज इक्वल टू 2 इंटू 10 रेज टू 1. बरोबर ना. 20 इज इक्वल टू 2 इंटू 10 रेज टू 1. इथं 10च आला पाहिजे, इथं 10च आला पाहिजे. 20 यामध्ये फक्त आपण 2 ठेवला आणि पुढचं एक 0 आहे म्हणजे 10 रेज टू 1. आता परत चेक करायचं, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 0.5 पेक्षा मोठी आहे का. यस आहे. 5 पेक्षा छोटी आहे का. यस आहे. सो दिस इज अ करेक्ट एक्सप्रेशन दॅट वी हॅव रिटन. अंडरस्टूड. इझी गेली. ओके. आणि जर हे तुम्ही करेक्ट लिहिलेलं आहे याच्यामध्ये तुमचं मॅच होते. ऍक्च्युली तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का, कंडिशन या ठिकाणी कोणती महत्वाची, सर्वात जास्त महत्वाची कंडिशन इज नथिंग बट दिस वन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. अंडरस्टूड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. लक्षात येते का सर्वांच्या. यस. ओके. मग या ठिकाणी मला तुम्ही सांगा, जर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली, कोणती कंडिशन, जर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली आणि आपण या फॉर्म मध्ये लिहिलेलं असेल तर स्मॉल एल काय, स्मॉल एल इज नथिंग बट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके. सो यू कॅन राईट डाऊन हिअर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, किंवा नुसतं ऑर्डर म्हटलं तरी चालतंय. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येते बाळांनो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विल बी इक्वल टू किती. यस, विल बी इक्वल टू हाऊ मच, 10 रेज टू 1 आहे ना, 10 रेज टू 1. मग हा त्याचे काय असतं तुमचं हे वालं, दॅट इज नथिंग बट ऑर्डर. सो व्हॉट इज युअर ऑर्डर, 1 इज युअर ऑर्डर. क्लिअर आहे ना. ओके. नाउ लेट अस टॉक अबाउट सेकंड वन. आता मला बोलता बोलता मी 25 बोललो होतो, तर 25 ची पण ऑर्डर तुम्ही काढा. एक काम करा, 25 ची नका काढू, 250 ची काढा. कशी लिहा तुम्ही, चेक करायचं 0.5 पेक्षा मोठी आहे का. ऑब्वियसली 250 0.5 पेक्षा मोठे आहेत. 5 पेक्षा छोटे आहेत का, डेफिनेटली नाही. मग कसं लिहिणार तुम्ही याला. यस, 250
इज इक्वल टू 0.5 पेक्षा मोठी व्हॅल्यू घ्यायची. आता मग जर मी समजा हा पॉईंट इकडे घेतला तर 0.5 पेक्षा छोटा होईल, त्यामुळे आपण 1 आणि 2 2.5 करू. 2.5 इंटू किती पॉईंट आले, आपण कोणत्या साईडला शिफ्ट केलं, 1 आणि 2 या डायरेक्शनला. म्हणजे या डायरेक्शनला आपण जर शिफ्ट केलं तर 10⁻² पॉवर घ्यायची असते, बरोबर ना. मग या डायरेक्शनला 1 आणि 2 आपण शिफ्ट केले, 10⁻² किती पॉईंट शिफ्ट केले, 1 आणि 2, सो 20. आता सॉरी, सो 2, राईट. सो नाउ चेक. 2.5 0.5 पेक्षा मोठा आहे, यस आहे. 5 पेक्षा छोटा आहे, यस आहे. देन 2 इज ऑर्डर. सो हियर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, आता मी फक्त ऑर्डर हा शब्द लिहितो. ऑर्डर इज इक्वल टू हाऊ मच, 2. कळलं. म्हणजे आपण जर पॉइंट या डायरेक्शनला असे शिफ्ट केले तर 10⁻² घ्या, ज्यांच्या लक्षात येतं त्यांच्यासाठी सांगतो. जर या डायरेक्शनला शिफ्ट केले तर 10⁻⁻. या ठिकाणी आपण पॉइंट या डायरेक्शनला शिफ्ट केला, 1 आणि 2 या डायरेक्शनला, बरोबर. एवढं आता क्लिअर आहे ना. ओके, आता मला एक मिनिट चेक करू द्या कॅमेऱ्यामध्ये हे कॅप्चर होतंय का. यस होतंय, राईट. ओके, ना नेक्स्ट पॉइंट थोडासा डिफिकल्ट देऊ का, बरं जाऊ, डिफिकल्ट नाही देत. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. हा चेक करा. 0.5 पेक्षा मोठा आहे का, यस आहे. 5 पेक्षा छोटा आहे का, नाही. मग काय करणार, एक पॉइंट शिफ्ट करून बघू, एक पॉइंट शिफ्ट करून बघू. मग या केसला तुम्ही 9.8 इज इक्वल टू एक पॉइंट इकडे जर शिफ्ट केला तर 0.98 येईल ना. आणि तो आपण पॉइंट कुठे शिफ्ट केला आहे, या डायरेक्शनला, कोणत्या, लेफ्टला. म्हणजे 10⁻² काय येणार आहे, प्लस येणार आहे. ओके, 10⁻² किती, 1 ने शिफ्ट केला ना, सो +1. नुसतं 1 म्हटलं तरी जमतंय, काय प्रॉब्लेम नाही. कळलं. 0.98 0.5 पेक्षा मोठा आहे का, आहे. 5 पेक्षा छोटा आहे. ओके, सो या ठिकाणी मी लिहितो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता लिहिताना फक्त ऑर्डर इज इक्वल टू किती, 1 असं लिहितो. सो गो टू द नेक्स्ट पॉइंट नंबर 4. आता तुम्हाला रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ किती असते बाळांनो, रेडियस ऑफ अर्थ किती असते. सो द रेडियस ऑफ अर्थ विल बी इक्वल टू, आपण काय म्हणतो, 6400 6400 किलोमीटर, बरोबर आहे ना, 6400 किलोमीटर. परंतु ऑर्डर फाइंड आउट करत असताना आपण शक्यतो म्हणण्यापेक्षा डेफिनेटली एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं नेहमी. ओके, ऑर्डर फाइंड आउट करत असताना, म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी सांगितलं. हो, इज इक्वल टू 6400 1 किलोमीटर आहे ना. मग 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000. म्हणजे आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग ते मीटर मध्ये रूपांतर होईल त्याचं. ओके, आता आपण याला पहिले सिम्प्लिफाय करून घेऊ. इज इक्वल टू कसं सिम्प्लिफाय करणार, 64 इंटू हे 2 3 4 5 किती झालं, हे 10⁻5 मीटर. आता आपण असं जर लिहिलेलं आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, राईट. मग 64 0.5 पेक्षा मोठा आहे का, आहे. 5 पेक्षा छोटा आहे का, नाही. मग काय करणार, त्याला आपण जर आपण इथे एक पॉइंट घेतला तर 6.4 म्हणजे 5 पेक्षा परत मोठा होईल, त्यामुळे हा पॉइंट आपल्याला पुढे घ्यावा लागेल. मग आपण किती पॉइंट घ्यायचे पुढे, 0.64 इंटू, आता जर मी 64 या नंबर साठीच 2 पॉइंट पुढे सरकलोय, ते पण लेफ्ट डायरेक्शनला, म्हणजे 10⁻² किती येणार आहे, 2 येणार आहे. आणि 10⁻² हे 5 पहिलं ऍज इट इज, समजतंय. आणि आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होतं तुमचं, 0.64 इंटू 10⁻² किती रे, 7 येईल का, काय पण मीटर. आणि आता मग तुम्ही ऑर्डर सांगा. यस, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विल बी इक्वल टू हाऊ मच, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विल बी इक्वल टू, यस. सो हियर ऑर्डर इज, बोलो, 7 इज युअर ऑर्डर. आता तुम्हाला एक रफ आयडिया असेल, आपण टेक्स्ट मध्ये काय दिलेत का न्यूमेरिकल पाहतो. ओके, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑर इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता तुम्ही या ठिकाणी पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. आणि पुढचा क्वेश्चन आपण घेणार आहोत 5 नंबरचा, राईट. ओके, हे उत्तर तुम्ही ड्रॉ करून ठेवा. काहीतरी होऊ शकतं ना, म्हणजे गडबड होऊ शकते, त्यामुळे असं लक्षात. ओके, येस. अजून आपण डेफिनेशन पाहिलेली नाही. ओके, हे सगळे एक्झाम्पल झाल्याच्या नंतर मी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे, राईट. ओके, लक्षात ठेवायचं ते. क्लिअर.
यस, हे तुम्ही पॉज करून लिहून घ्या. सो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन कितना पर एग्जांपल है 5 नंबर. सो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो 1.6 इंटू 10⁻⁻19. ज्यांना माहित नाही त्यांनी पाठ करून टाकायचं लगेच. चार्ज कशामध्ये मोजतो आपण कुलॉम मध्ये. आता चेक करा बरं 1.6 ही जी काय व्हॅल्यू आहे 0.5 पेक्षा मोठी आहे का? यस आहे. 5 पेक्षा छोटी आहे. त्यामुळे मॉडिफाय करायची गरज आहे का? नाही. सो व्हॉट इज युअर ऑर्डर will be equal to -19. Very good. Okay. Number 6. Number 6 काय? Capital G Universal Gravitational Constant 6.673 into 10 raised to कितना -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बरेचपर्यंत तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं असेल. ओके, नो डाऊट. आणि या ठिकाणी तुम्ही पहिले काय करा, तुम्ही या ठिकाणी पॉज करा, व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर तुम्ही तुमचं उत्तर काढा आणि तुमचं उत्तर आल्याच्या नंतर परत सुरू करा, नंतर बघा. ठीक आहे. ओके, मग पॉज करा या ठिकाणी व्हिडिओ. ठीक आहे. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल कसं करायचं, आतापर्यंत लक्षात आलं असेल. हे 10⁻11 आहे, हे जाऊ थोड्या वेळ साईडला. 6.673 बद्दलच बोलू सध्या. कळतंय ना? मग 6.673 ही व्हॅल्यू 0.5 पेक्षा डेफिनेटली मोठी आहे, परंतु 5 पेक्षा छोटी नाही ना. 5 पेक्षा छोटी नाही म्हटलं आपण जर समजा हा पॉईंट इकडे शिफ्ट केला, हा पॉईंट आपण इकडे शिफ्ट केला म्हणजे लेफ्टला केला शिफ्ट, तर कसं होईल पहा. 0.6673 आता लेफ्टला शिफ्ट केलाय की ती एकच पॉईंट केलाय म्हणजे 10⁻⁻, लेफ्टला शिफ्ट केलं आपण काय घेत असतो पॉवर प्लस घेत असतो आणि इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर ते जाऊ थोड्या वेळ साईडला. ठीक आहे. यस. आता परत चेक करा 0.5 पेक्षा मोठी आहे व्हॅल्यू, परत 5 पेक्षा छोटी आहे का चेक करा. ओके, 5 पेक्षा छोटी पण आहे. सो 0.6673 इंटू 10⁻⁻ किती व्हॅल्यू बाळांनो 10⁻⁴. आता हा रूल तर तुम्हाला माहित असेल ना, नसेल माहित साईडला लिहून घ्या की 10⁻A इंटू 10⁻B विल इक्वल टू काय असतं रे 10⁻A प्लस B. मग या ठिकाणी काय होईल 10⁻A प्लस B काय आहे -11 आहे. पॉवर कमीच करतोय. कळलं का सर्वांना? इज इक्वल टू 0.6673 इंटू 10⁻⁻ काय येईल 1 प्लस इंटू माइनस इज नथिंग बट -11. सो व्हाट इज योर आंसर 0.6673 इंटू 10⁻⁻ कितना है 10. आता हे तर कंडिशन आपण सॅटिस्फाय ऑलरेडी केलेली, राईट. सो नाउ हियर यू कॅन राइट डाउन लाइक दिस. ऑर्डर किती? ऑर्डर -10. समजलं? तर हे 6 एक्झाम्पल मोर दॅन सफिशियंट आहेत तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही एक्सरसाइजला क्वेश्चन देत का ते पाहूया. तुझ्या टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये कोणतेही क्वेश्चन्स नाही आहेत. ठीक आहे. अजून मी तुम्हाला 2-3 क्वेश्चन घेतो किंवा मग तुम्ही करा सॉल्व. ठीक आहे. या ठिकाणी पॉज करून तुम्ही व्यवस्थित लिहा. स्पीड ऑफ लाईट. ओके, स्पीड ऑफ लाईट ची ऑर्डर तुम्ही फाइंड आउट करायची. तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन्स आहे ना, मी 4 क्वेश्चन देणार असाइनमेंट क्वेश्चन. नंबर 1 स्पीड ऑफ लाईट C इज इक्वल टू 3 इंटू 10⁻⁻ किती असते 8 मीटर पर सेकंड. हे तुम्ही मला उत्तर सांगायचे. परत असाइनमेंट क्वेश्चन नंबर 2 ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड तुम्हाला कशाच काढायचं आहे 1001 चं काढा. नंबर 3 तुम्ही ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढा 52 चं. नंतर नंबर 4 तुम्हाला अजून एक असाइनमेंट क्वेश्चन द्यायचा म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया 0.0023 राईट. त्यानंतर 5 नंबर 0.000549. हे ऍक्च्युअली वाचताना 0.000 असं वाचायचं नसतं. ऍक्च्युअली तुम्ही इंजिनिअरिंग तुमच्या लक्षात येऊन जाईल 0.000549. आता अशा टाईपचा क्वेश्चन मी आतापर्यंत घेतला नाही, त्यामुळे मी तुम्हाला एक समजून सांगतो.
हा राहू द्या असाइनमेंट क्वेश्चन, एक समजून सांगतो, राईट? ओके, येस. बघायचं काय करा क्वेश्चन कसा, ठीक आहे. तर मी तुम्हाला मग असं सांगितलं होतं, जर आपण लेफ्टला गेलो, हा जर लेफ्टला शिफ्ट केला तर आपल्याला इथं प्लस घ्यावं लागेल 10 मध्ये, ओके. आणि जर आपण राईटला शिफ्ट केलं तर मायनस घ्यावं लागेल. दॅट्स इट, राईट? ओके. तर एखादा मी क्वेश्चन घेतो तसा. मग अशा आपले 6 क्वेश्चन झाले ना, आता 7 नंबर टाका आणि त्यामध्ये 0.00396 बरोबर एवढं येतं. सो उत्तर लिहित असताना 0.5 पेक्षा मोठी आहे का व्हॅल्यू? नाही, 0.00 आहे. मग जर मी हा पॉईंट इकडे शिफ्ट केला, ते पण 0.3 जर केलं तर 0.5 पेक्षा मोठं नाही, त्यामुळे मला हा पॉईंट इथे शिफ्ट करावा लागेल. कुठं? 0.5 आणि 5 च्या मध्ये उत्तर येणार, म्हणजे हा पॉईंट मला इथे शिफ्ट करावा लागेल. कुठं? या इथे. आता मी शिफ्ट कुठे केलाय? पॉईंट राईटला केलाय, म्हणजे 10⁻⁻ येणार आहे. क्लिअर? कसं पहा, ह्याला शिफ्ट केल्यानंतर 1 2 3 आहेत ना, 0.00396 विल बी इक्वल टू 3.96 इंटू किती शिफ्ट केले पॉईंट? 1 2 3, 10⁻³ समजलं आहे? ओके, कारण आपण शिफ्ट केला एकाच्या बाजूला राईटला, राईट? ओके ना. 0.5 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे, 5 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे. दॅट्स करेक्ट. नाउ व्हॉट इज ऑर्डर? ऑर्डर विल बी इक्वल टू -3. समजलं ना? तर होप सो तुम्हाला हे सर्व लेक्चर समजलं असेल. एकदम इझी लेक्चर आहे आणि सिग्निफिकंट फिगर्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण हा फर्स्ट चॅप्टर क्लोज करत आहोत. तुम्हाला जर फर्स्ट चॅप्टर मध्ये काही डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज विचारा आणि तुमचे डाऊट्स क्लॅरिफाय करून घ्या. आपण सेकंड चॅप्टर फॉर क्लास 11 मॅथमॅटिकल मेथड्स हा सुरू करणार आहोत. ठीक आहे, पहिल्यापासून अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला तो टॉपिक पाहायचा आहे. त्या टॉपिक मध्ये सर्व लेक्चर्स करायचे, सगळे असाइनमेंट करायचे. एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि तुम्हाला सर्वांना तो पण टॉपिक व्यवस्थितरित्या समजून जाणार आहे. समजणार ना? ओके. ऍट द एंड काही अनाउन्समेंट्स आहेत. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये 10वी 11वी 12वी नीट, सीईटी आणि जेडब्ल्यू चे लेक्चर्स आपण घेतो. ठीक आहे ना? तर 10वी साठी आपल्या 2 बॅचेस आहेत. एक आहे ऑनलाईन बॅच फॉर फुल इयर, एक आहे ऑनलाईन बॅच टिल लॉकडाऊन. म्हणजे काही विद्यार्थ्यांना शक्य आहे लॉकडाऊन झाल्यानंतर आपल्या क्लासमध्ये येऊन जे काही आहे लेक्चर्स अटेंड ते करू शकतात, राईट? ओके. आणि परंतु असे काही विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी बाहेरगावी राहतात आणि त्यांना नंतर श्रीगोंद्यामध्ये येऊन लेक्चर अटेंड करू शकत नाहीत असे लोक, तर त्या लोकांसाठी आपण फुल इयर ऑनलाईन हा कोर्स क्लास 10 साठी डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, ओके. प्लस इयत्ता 11वीचे तुमचे जे काही फ्रेंड्स वगैरे आहेत त्या सर्व फ्रेंड्सला वगैरे सांगा की सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये जॉईन व्हा. ठीक आहे, कारण आता आपण लवकरच नीट आणि जेडब्ल्यू चे लेक्चर्स वगैरे सुद्धा आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे एकदम कॉन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर करायचे जर असतील तुम्हाला तर सायन्स फोरम हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. आणि शिवाय ज्यावेळेस तुम्ही कोचिंग वगैरे सिलेक्ट करत असता त्यावेळेस तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारत जा, त्यांचे सल्ले घेत जा. जे विद्यार्थी 12वीला होते त्यांना शिकवलेले समजते का, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत जा आणि तरच तुमचा फायदा होईल. नुसतं उठायचं आणि विनाकारण कुठं पण जाऊन पडायचं, नंतर मग पश्चाताप केल्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही. आणि त्यामुळं तुम्ही जे काही तुमचे 12वीचे वगैरे फ्रेंड्स आहेत तुमच्यापेक्षा मोठे, तर त्यांना विचारा. इनफॅक्ट जे पास आउट झालेले आहेत त्यांना सुद्धा विचारा की विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू लर्न. आणि जर तुम्हाला 100% मी गॅरंटी देतो की तुम्हाला मी 100% चॅम्पियन घडवणार म्हणजे घडवणारच. फक्त जे सांगतोय ते सर्व काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या ऐकायच्या आहेत, व्यवस्थितरित्या असाइनमेंट्स वगैरे करायचे आहेत. तुम्हाला मी काही कमी करून देणार नाही. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.